2024ची IPL सगळ्यात जास्त लक्षात राहिली ती हार्दिक पांड्यामुळे। हार्दिक IPL सुरू व्हायच्या आधीच गुजरात टायटन्स मधून मुंबई इंडियन्स मध्ये आला। हा सगळा राडा झाला ट्रेड विंडो मधून। हार्दिक मुंबई इंडियन्स कडूनच खेळणारा प्लेअर, त्यामुळे त्यानं जुन्या टीम मध्ये येणं हा मोठा विषय नव्हता। मोठा विषय हा होता की हार्दिक गुजरातचा कॅप्टन असताना मुंबईत आला आणि मुंबईचा कॅप्टन झाला, तेही रोहित शर्माच्या जागी। मग मुंबई इंडियन्सचा खराब परफॉर्मन्स, रोहित आणि हार्दिक मध्ये वाद असल्याच्या चर्चा, या सगळ्या गोष्टी जगानं पाहिल्या। IPL संपली, हार्दिकनं वर्ल्ड कप फायनलची शेवटची ओव्हर टाकली, भारतानं मॅच जिंकली आणि हार्दिक पांड्या पुन्हा हिरो झाला। मग हे सगळं झाल्यावर 2025च्या IPLची चर्चा सुरू झाली, ऑक्शनची चर्चा सुरू झाली आणि एक बातमी आली, रोहित शर्माला ऑक्शन मध्ये 50 कोटी मिळणार। आजवरच्या IPL मध्ये सगळ्यात महागडा प्लेअर ठरलेला मिचेल स्टार्क, त्याला ऑक्शन मध्ये जवळपास 25 कोटी रुपये मिळाले। त्याचा रेकॉर्ड कोणीच तोडू शकणार नाही अशी चर्चा झाली। पण नुकत्याच काही बातम्या आल्या, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार, रोहित शर्मा IPL ऑक्शन मध्ये येणार आणि रोहित शर्मासाठी 50 कोटी रुपये राखून ठेवले आहेत अशा। त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका रोहित शर्माला आपल्याकडे घेण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा झाली। स्वतः गोयंका यांनी या बातम्यांचं खंडन केलं, पण म्हणून रोहितला 50 कोटी मिळणार की नाही याची चर्चा थांबली नाही। रोहित ऑक्शन मध्ये आला तर महागडा प्लेअर ठरू शकतो, पण ऑक्शन मध्ये 50 कोटी मिळू शकतात का? हा 50 कोटींचा सुपला शॉट नेमका कसा बसू शकतो हेच सांगणारी ही स्टोरी। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। आधी बघूयात रोहितला 50 कोटी मिळणार ही बातमी आली कशी। तर काही माध्यमांनी रोहित शर्मासाठी लखनौचे मालक संजीव गोयंका यांनी 50 कोटी रुपये बाजूला ठेवले आहेत अशा बातम्या दिल्या होत्या। ही चर्चा सोशल मीडियावरही रंगली, ज्याला बळ मिळालं गोयंका आणि KL राहुल यांच्या भेटीमुळे। कारण त्या भेटीनंतर रिटेन्शन बद्दल बोलायला आणखी भरपूर वेळ आहे असं सूचक विधान गोयंका यांनी केलं। मागच्या सीझनला KL राहुलचा परफॉर्मन्स, मैदानावर झालेली बाचाबाची यामुळे KL राहुलची कॅप्टन्सी जाणार का अशी चर्चा रंगली होती। त्यातच राहुलच्या ऐवजी रोहित शर्माला कॅप्टन करायचं असेल, त्याला आपल्याकडे घ्यायचं असेल तर गोयंका आपला खिसा रिकामा करतील असं सांगण्यात आलं। पण ही बातमी ठरली अफवा। अफवा कशी ठरली तर एका मुलाखतीत संजीव गोयंका यांनाच याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी हे सगळं बेसलेस असल्याचं सांगितलं। अजून रोहित ऑक्शन मध्ये येणार की नाही हेच नक्की नाही आणि त्याला 50 कोटी द्यायचे झाले तर बाकीच्या 22 प्लेयर्सला टीम मध्ये कसं घेणार? एकाच प्लेअरवर 50% पैसे कसे खर्च करणार? प्रत्येक टीमला वाटत असतं की आपल्याकडे बेस्ट कॅप्टन यावा, बेस्ट प्लेअर यावा, पण जे प्लेयर्स उपलब्ध असतात त्यातूनच निर्णय घ्यावा लागतो असं गोयंका म्हणाले। थोडक्यात त्यांनी आपण रोहित शर्मासाठी 50 कोटी रुपये राखून ठेवले आहेत हे आरोप खोडून काढले। मग याचा अर्थ रोहित शर्माला 50 कोटी मिळणारच नाहीत असा होतो का? तर नाही, सुपला शॉट अजूनही बसू शकतो, फक्त तो कसा याची प्रोसिजर जरा किचकट आहे आणि जे आहेत त्या अंदाज आहेत। पण म्हणून अंदाज लावायचे नाहीत का? तर हार्दिक पांड्यामुळे IPL मध्ये कधीही काही होऊ शकतं याचा अंदाज आतापर्यंत आला असेलच। त्यामुळेच रोहित शर्माचा हा सुपला शॉट कसा बसू शकतो हे पाहूयात। तर असं काही व्हायला सगळ्यात महत्वाचं असेल रोहित शर्माचं ऑक्शन मध्ये येणं। यंदा IPL मध्ये मेगा ऑक्शन होणार आहे, म्हणजेच 4 प्लेयर्स ठेवून बाकीचे प्लेयर्स रिलीज करावे लागणार। आता मुंबई कॅप्टन हार्दिक पांड्याला सोडणार नाही, टीम इंडियाचा कॅप्टन झालेल्या सूर्यकुमार यादवला सोडणार नाही, जसप्रीत बुमराह हा तर त्यांचा एक्का आहे आणि विषय रोहित शर्मावर आला की तो होतोय इमोशनल आणि जातोय ब्रँड व्हॅल्यूवर। पण आता यात गोम अशी आहे की रोहित शर्माचं वय, त्यानं T20 क्रिकेटमधून घेतलेली रिटायरमेंट, यामुळे तो आणखी किती वर्ष IPL खेळेल याबद्दल शंका आहे। जर मुंबईनं त्याला आत्ता रिटेन केलं तर 4 जणांपैकी एक पोझिशन लॉक होते आणि ईशान किशन असेल किंवा तिलक वर्मा हे जर ऑक्शन मध्ये आले तर त्यांना जास्तीचे पैसे देऊन टीम मध्ये घ्यावं लागेल। साहजिकच रोहितच्या संभाव्य रिटायरमेंट बद्दल, मुंबई इंडियन्सच्या फ्युचर बद्दल विचार करून मुंबईनं हार्दिक पांड्याला परत आणलं। पण रोहितनं वर्ल्ड कप मध्ये आपली कॅप्टन्सी आणि बॅटिंग या दोन्ही गोष्टी सिद्ध केल्या आणि आपण अजूनही बादशाह आहोत हे सांगितलं। साहजिकच रोहित मुंबई इंडियन्स कडून खेळणार की नाही हा निर्णय टीम मॅनेजमेंटचा कमी आणि रोहित शर्माचा जास्त झालाय। पण जर रोहित मुंबईकडून खेळला तर विषय 50 कोटींपर्यंत जात नाही, कारण मग जी लिमिटेड अमाउंट ठरवली जाईल त्या अमाउंट मध्येच रिटेन केलेल्या प्लेयर्सला मुंबईला बसवावं लागेल। मग अशा वेळी हार्दिक पेक्षा कमी सॅलरी रोहितला दिली तर पुन्हा चर्चा होणार, पुन्हा निगेटिव्ह बातम्या होणार। त्यामुळे
मुंबईचं टीम मॅनेजमेंट दोन्ही बाजूंनी कात्रीतच सापडलंय. पण हे झालं रोहित शर्मा मुंबई इंडियन्स मध्येच थांबला तरच. जर 50 कोटींचा सुपला शॉट बसवायचा असेल तर ऑक्शन मध्ये उतरावं लागेल. रोहित शर्मा IPL मधला सगळ्यात सक्सेसफुल कॅप्टन्स पैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याची पॉप्युलॅरिटी, खेळण्याची स्टाईल, लीडरशिप आणि ब्रँड व्हॅल्यू प्रत्येक गोष्ट प्लस मध्ये आहे. त्यामुळं ज्या कुठल्या टीमला कॅप्टन हवाय, खुंखार ओपनर हवाय, ते रोहित शर्मासाठी बोली लावणार. पण हीच बोली 50 कोटींपर्यंत जाऊ शकते का? मिशेल स्टार्कची 25 पर्यंत गेली होती की, मग रोहित शर्माची का नाही? तर नेहमीप्रमाणे इथेही एक पण आहे. मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स महागडे प्लेयर्स ठरले ते मिनी ऑक्शनला. म्हणजे इथे टीमकडे आधीच प्लेयर्स असायचे, फक्त ठराविक स्लॉटचा, ठराविक प्लेयर्सचा खेळ असायचा. मेगा ऑक्शनला असा विषय नसतो. इथं प्लेयर्स घ्यायचे असतात जास्त, त्यामुळं पैसे वाटतात कमी. आतापर्यंत मेगा ऑक्शनला प्रत्येक टीमच्या पर्समध्ये 90 कोटी रुपये असायचे. पण आता हा आकडा वाढवून 120 ते 130 कोटी करण्यात यावा अशी मागणी टीम मॅनेजमेंट कडून करण्यात येते. जर तसं झालं तर प्लेयर्सची बेस प्राइस वाढू शकते आणि फ्रँचाइझची खर्च करण्याची ताकदही. पण तरीही जर 22 ते 25 प्लेयर्स घ्यायचे असतील तर एकाच प्लेयरचा आकडा 50 कोटींपर्यंत नेणं रिस्की आहे. कुणी कितीही पैसे बाजूला काढायचं ठरवलं तरीही. यावरून सिंपल अर्थ निघतो तो म्हणजे ऑक्शन मध्ये कुठल्याही प्लेयरला 50 कोटींची मजल मारणं अवघड आहे. पण मागच्या IPL बद्दल थोडं आठवून बघा. हार्दिक पांड्या जेव्हा मुंबई इंडियन्स मध्ये आला तेव्हा त्याच्यासाठीचा व्यवहार 100 कोटीत झाला अशा बातम्या आल्या होत्या. रोहित शर्मा 50 कोटींपर्यंत पोहोचणं अवघड असताना हार्दिक 100 कोटींपर्यंत कसा गेला? तर हार्दिक गुजरात कडून मुंबईकडे आला ट्रेड विंडोच्या वन वे ट्रेड मधून, ज्याच्या नियमांनुसार मुंबई इंडियन्स हार्दिकला त्याची IPL सॅलरी 15 कोटी रुपये देणार आणि गुजरात टायटन्सला ट्रान्सफर फी, प्लेअरची सॅलरी जाहीर करावी लागते आणि त्याला टीम पर्सचंही बंधन असतं. पण ट्रान्सफर फीचा आकडा 2 फ्रँचाइज, ट्रान्सफर झालेला प्लेअर आणि IPL मॅनेजमेंट एवढ्यांनाच माहीत असतो. इथल्याच सूत्रांनी हार्दिकच्या डीलमध्ये हा आकडा 100 कोटी असल्याची माहिती दिली होती. हा आकडा किती असावा याचं लिमिट नसतं. याचा परिणाम टीमच्या खर्च करण्याच्या लिमिटवर होणार नसतो. त्यामुळं एका प्लेअरसाठी 100 कोटींचा व्यवहार होऊ शकतो आणि त्यापेक्षा जास्तही. यात डील मधले 50% जातात ज्या टीम मधून प्लेअर आला त्या टीमला आणि 50% त्या प्लेअरला. मागच्या सीझन पासून रोहित कोलकातामध्ये जाईल, रोहित पंजाब मध्ये जाईल अशी चर्चा होती. त्यात आता लखनौचं नाव ऍड झालंय. पण रोहित ऑक्शन मध्ये आला तर इच्छा असूनही त्याची किंमत एका लिमिटच्या वर वाढणार नाही. त्यामुळं हा 50 कोटींचा सुपला शॉट बसू शकतो तो ट्रान्सफर विंडो मधून. पण मग प्रश्न राहतो, मुंबई रोहित शर्माला ट्रान्सफर करेल का? आणि रोहित पैशांसाठी असा डाव खेळेल का? नीट विचार केला तर दोन्हीचं उत्तर नाहीच येतं. कारण रोहित करिअरच्या या स्टेजला आहे की तो पैसे या मुद्द्यासाठी टीम सोडणार नाही आणि मुंबई या पोझिशनला रोहितला बाहेर ठेवून आणखी नुकसान सहन करणार नाही. त्यामुळं रोहित सारख्या प्लेअरला 50 कोटी मिळावेत अशी चाहत्यांची किती इच्छा असली तरी रोहित कदाचित हार्दिकच्या नेतृत्वात खेळताना दिसेल किंवा मग IPLच्या बाहेर तरी. रोहित IPL खेळावा असं वाटत असेल तर सुपला शॉट बसवावा लागेल, 50 कोटींचा नसला तरीही. तुम्हाला काय वाटतं? रोहित शर्मानं IPL मध्ये कुठल्या टीम कडून खेळावं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.